नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सराव सिरीजच्या 81व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि पोलीस भरती देणाऱ्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1762, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? आता मित्रांनो, व्याघ्र प्रकल्प म्हटलं की काही प्रश्न पुढे येतात। कोणते कोणते? भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची म्हणजेच प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी झाली होती? 1973 साली। पुढे पहा मित्रांनो, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता होता? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान। आणि भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर, जो की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये पसरलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 नागार्जुन सागर हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे। त्यासोबतच पाहायचं मित्रांनो, काझीरंगा काय आहे? एक राष्ट्रीय उद्यान आहे जे एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आसाम या राज्यामध्ये आहे। आणि जिम कॉर्बेट बद्दल महत्त्वाची माहिती हवी असेल तर ती कोणती? तर जिम कॉर्बेट हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे आणि भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प तसेच भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान देखील आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1763, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ टिंबटिंब या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं आदिवासी विद्यापीठ आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 नाशिक जिल्ह्यामध्ये। आता मित्रांनो, आदिवासी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा असं म्हटलं जातं? तर नंदुरबार। आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण खूप जास्त आहे? तर त्याचं नाव आहे पालघर। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1764, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास टिंबटिंब असे नाव आहे। मित्रांनो, या ठिकाणी पहा, राजघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। अभयघाट कोणाच्या समाधीस्थळाचं नाव आहे? तर अभयघाट आहे ते मोरारजी देसाई यांच्या समाधीचं नाव आहे। वीरभूमी हे राजीव गांधींच्या समाधीस्थळाचं नाव आहे। तसेच विजयघाट लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। म्हणून पर्याय 4 या ठिकाणी विजयघाट हे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। इंदिरा गांधींच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 1765, 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मित्रांनो, हैदराबादमध्ये निजाम विजय हे हैदराबाद संस्थानातील लोकांच्या लोकजागृतीसाठी जनजागृतीसाठी लक्ष्मणराव फाटक यांनी सुरू केलेलं होतं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 लक्षात ठेवायचं आहे। निजाम विजय हैदराबादमध्ये सुरू केलं गेलं 1920 साली लक्ष्मणराव फाटक यांच्याद्वारे। कशासाठी? तर तिथल्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी। आता या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं। हैदराबाद मुक्ती संग्रामातील महत्त्वाचे नेते म्हटलं की स्वामी रामानंद तीर्थ। प्रश्न क्रमांक 1766, खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? या ठिकाणी पाहायचं आहे द प्रॉब्लेम ऑफ रूफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनालिसिस ऑफ कास्ट, हे सर्व काय आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आहेत। परंतु हाय कास्ट हिंदू वुमन हा जो ग्रंथ आहे तो पंडिता रामाबाई यांचा आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आपलं उत्तर आहे। हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणाचा आहे? पंडिता रामाबाई यांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसोबत चालू वर्षांच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवणं देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, याचाच विचार करून ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे। फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव पेपर, 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिका। यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 25-25च्या पॅटर्नवर आधारित 100 प्रश्न। यामध्ये 25 मराठी, 25 सामान्य ज्ञान, 25 गणित आणि 25 बुद्धिमत्ता, या प्रकारे एकूण 100 प्रश्न असतील। तसेच मित्रांनो,
यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असेलच, त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे प्रश्न सोडवून दिलेले असतील। आणि मित्रांनो, हे सर्व आपल्याला कितीला मिळणार आहे? फक्त 60 रुपयांना। 60 रुपयांना 30 प्रश्नपत्रिका। आता आम्ही फक्त एवढंच देऊन थांबत नाही आहोत, तर यासोबत एक बोनस ऑफर देखील आणलेली आहे। यामध्ये आम्ही एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, ज्यावर आम्ही फक्त प्रश्नसंच विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲड करतोय आणि त्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित दररोज सकाळी 50 आणि रात्री 50 अशा प्रकारे 100 प्रश्न टेलिग्राम क्विजच्या स्वरूपात देत आहोत, जेणेकरून परीक्षेच्या आधी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झालेला असेल। आता मित्रांनो, समजा तुमची लेखी परीक्षा व्हायला 1 महिना कालावधी लागला, तर त्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम क्विजच्या स्वरूपात 3000 प्रश्न सोडवता येणार आहेत। जर 2 महिने लागले तर 6000 आणि जर 3 महिने लागले तर कमीत कमी 9000 प्रश्न तुम्ही या चॅनलवर सोडवणार आहात। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय आणि इतक्या प्रश्नांचा सराव करताय तर तुमच्या मार्कांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे। आणि मित्रांनो, यासाठीच आपण हा संच आणि ही सिरीज सुरू केलेली आहे आणि हे सर्व आपल्याला मिळणार आहे फक्त 60 रुपयांना। 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका आणि पेड टेलिग्राम चॅनलमध्ये एंट्री। जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा डेमो पाहायचा असेल तर तो तुम्हाला आपल्या 7517249119 या व्हॉट्सअप नंबरवर मिळेल। हा डेमो पाहून तुम्ही प्रश्नपत्रिका संच विकत घ्यावा की नाही हे ठरवू शकता। त्यासोबतच जर तुमचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही जे काही देऊ ते योग्यच देऊ असं तुम्हाला वाटत आहे, तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर 60 रुपये पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवून डायरेक्टली प्रश्नसंच खरेदी करू शकता आणि पेड टेलिग्राम चॅनलमध्ये एंट्री घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 1767, पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, 2025 साली महाराष्ट्र सरकारनं आरोग्य भूषण पुरस्कार सुरू केला आणि हा सर्वात पहिल्यांदा डॉक्टर रवींद्र कोल्हे यांना देण्यात आला। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी दुर्गम भागामध्ये जे काही काम केलेलं आहे, मेळघाट सारख्या दुर्गम भागामध्ये जे काही काम केलेलं आहे, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, आणखी एक प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? महाराष्ट्र भूषण। आणि पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला होता? तर पु ल देशपांडे। लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण आणि पहिला महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांना। प्रश्न क्रमांक 1768, योग धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आता या ठिकाणी पाहायचं आहे, उत्तराखंड या राज्याला जगाची योगा कॅपिटल असं म्हटलं जातं आणि योग धोरण लागू करणारं उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। योग धोरण लागू करणारं उत्तराखंड हे भारतातील पहिलंच राज्य आहे। प्रश्न क्रमांक 1769, राज्याची नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड झाली? मित्रांनो, राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची नियुक्ती झालेली आहे आणि मित्रांनो, त्यांनी बीरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 मिलिंद साठे। प्रश्न क्रमांक 1770, दीनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, दीनमित्र नावाचं एक वृत्तपत्र होतं जे मुकुंदराव पाटील यांनी चालवलं होतं। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 मुकुंदराव पाटील। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1771, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, देवगिरी कोणाचा किल्ला होता? यादवांचा होता, यादव घराण्याचा होता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। त्यासोबतच पाहायचं आहे मित्रांनो, या देवगिरी किल्ल्याला कोणी जिंकलेलं होतं? तर मोहम्मद बिन तुघलक यानं जिंकलेलं होतं आणि त्यानं आपली राजधानी दिल्लीतून देवगिरी या ठिकाणी आणलेली होती। लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या परकीय आक्रमकानं आपली राजधानी देवगिरी या ठिकाणी स्थापन केली होती किंवा हलवली होती? तर मोहम्मद बिन तुघलक। पुढे पहा,
प्रश्न क्रमांक 1772, खालील वाक्यात सर्वनामाचा प्रकार ओळखा. झाड कोणी लावले? या ठिकाणी पहा, झाड कोणी लावले हा एक प्रश्न आहे, म्हणून कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 प्रश्नार्थक सर्वनाम आहे. जर या ठिकाणी जर कोण होतं कोणास ठाऊक असं म्हटलं तर कोण हा शब्द काय असणार आहे? अनिश्चित. जर एखादं सर्वनाम कोणी काय हे सर्वनाम जर प्रश्न विचारण्यासाठी वापरलं तर ते असते प्रश्नार्थक, परंतु जर ते प्रश्न विचारण्यासाठी नाही वापरलं तर ते असतं अनिश्चित. प्रश्न क्रमांक 1773, पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहातील विशेषण हे संख्यावाचक विशेषण नाही? 100 संख्यावाचक, 10वी क्रमवाचक म्हणजे संख्यावाचक, 3रा क्रमवाचक म्हणजे देखील संख्यावाचक, परंतु गोड हा काय आहे? आंब्याचा गुण आहे म्हणून हे गुणवाचक, म्हणजे पर्याय 4 गोड हे संख्यावाचक विशेषण नाही. प्रश्न क्रमांक 1774, हे ईश्वरा सर्वांना सुखा समाधानात ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? आता मित्रांनो, क्रियापदातून जर आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थी क्रियापद असतं. मग या ठिकाणी हे ईश्वरा सर्वांना सुखा समाधानात ठेव ही काय आहे? प्रार्थना आहे, म्हणून या ठिकाणी आज्ञार्थ असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आज्ञार्थ. कधी? आज्ञा, विनंती, उपदेश इत्यादी असतील तर आज्ञार्थ. ठीक आहे. फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थ. कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता यांचा बोध होत असेल तर विध्यर्थ, आणि एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असेल तर संकेतार्थ. प्रश्न क्रमांक 1775, पुढीलपैकी कोणते क्रियापद हे भावकर्तृक क्रियापदाचे उदाहरण नाही? मित्रांनो, भावकर्तृक क्रियापद कशा प्रकारचं असतं? सांजावले, मळमळते, गडगडते इत्यादी, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पाहिजे? खाववते हे भावकर्तृक क्रियापद नाही, म्हणजे पर्याय 1. परंतु मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचं आहे? मग खाववते म्हणजे काय? तर खाण्याची क्षमता कर्त्यामध्ये आहे, म्हणून या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं क्रियापद असणार आहे? तर शक्य क्रियापद. मित्रांनो, ज्या क्रियापदामध्ये कर्त्याचे ते कार्य करण्याचे सामर्थ्य किंवा शक्यता दाखवलेली असते त्याला म्हणायचं शक्य क्रियापद. प्रश्न क्रमांक 1776, मी दररोज शाळेला जातो या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी दररोज हे क्रियाविशेषण आहे, आणि मित्रांनो, दररोज हे काय दाखवतंय? तर वाक्यातील क्रिया घडण्याची रीत दाखवतंय, क्रिया घडण्याची आवृत्ती दाखवतंय, म्हणून या ठिकाणी हे काय झालं? आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता मित्रांनो, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते कोणते? दररोज, पुन्हा पुन्हा, वारंवार हे शब्द असतील तर त्या ठिकाणी आवृत्तीदर्शक, आणि सतत, नित्य हे शब्द असतील तर ते सातत्यदर्शक. प्रश्न क्रमांक 1777, प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही? मित्रांनो, प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे 4 प्रकार पडतात आणि गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे देखील 4 उपप्रकार पडतात. अशा प्रकारे यांचे एकूण 8 प्रकार पडतात. मग या ठिकाणी पहा, प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे 4 प्रकार कोणते? सर्वात पहिला समुच्चयबोधक, दुसरा विकल्पबोधक, तिसरा न्यूनत्वबोधक, आणि चौथा परिणामबोधक. मग या ठिकाणी काय झालं? विकल्पबोधक आहे, परिणामबोधक आहे, न्यूनत्वबोधक आहे, परंतु कारणबोधक काय असतो? गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार असतो, म्हणून पर्याय 2 कारणबोधक हा प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार नाही. आता या ठिकाणी थोडक्यात पहा, गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे 4 प्रकार कोणते कोणते असणार आहेत? पहिला उद्देशबोधक, दुसरा स्वरूपबोधक, तिसरा कारणबोधक, आणि चौथा संकेतबोधक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1779, खालीलपैकी टिंबटिंब हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. विसर्ग संधी मित्रांनो कशी ओळखायची? तर ज्याच्यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काहीही असतो, त्या ठिकाणी विसर्ग संधी होते. आता या ठिकाणी पहा, वयोमानचा विग्रह कसा होतो? वयः अधिक मान, आणि या ठिकाणी काय होतंय? वयनंतर विसर्ग आहे म्हणून वयोमानमध्ये विसर्ग संधी आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय 2
सदाचार सत अधिक आचार व्यंजन संधी, देवालय देव अधिक आलय अ अधिक आ या ठिकाणी स्वर संधी आहे. प्रश्न क्रमांक 1780 खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. मित्रांनो, पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते आणि क्रियापदाचा शेवट कसा होतो तर ला किंवा ली अधिक ता किंवा ती या ठिकाणी या प्रकारचं क्रियापद असतं. खाल्ला होता, खाल्ली होती, ठीक आहे, या प्रकारे क्रियापद असतं. मग या ठिकाणी पहा, खाल्ला होता हे काय झालं? पूर्ण भूतकाळ, क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती. दुसरं एखादं उदाहरण पाहायला गेलं तर गेला होता, झोपला होता, या ठिकाणी काय होतं? ला अधिक होता, या ठिकाणी पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 1781 पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, पेटीतील नाणी हे वाक्यातील कर्म आहे, मुलांना हे देखील वाक्यातील कर्म आहे आणि दाखवली हे वाक्यातील क्रियापद आहे आणि कर्ता कोण आहे? तिसराच कोणतरी आहे. मग या ठिकाणी पहा, पेटीतील नाणी मुलांना दाखवली, क्रियापदाचं रूप बदलले का? या ठिकाणी दाखवली होतोय, परंतु जर एक नाणं असेल, पेटीतील नाणे मुलांना दाखवले, काय होणार आहे? लीचं ले होणार आहे, म्हणजेच क्रियापदाचं रूप आहे ते वचनानुसार बदललेलं आहे, म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. क्रियापदाचं रूप जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग आणि जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग असतो, म्हणून या ठिकाणी काय झाला? कर्मणी प्रयोग आला. प्रश्न क्रमांक 1782 पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते? आता मित्रांनो, उद्देश म्हणजे काय? वाक्यातील कर्ता, आणि उद्देश विस्तारक म्हणजे काय? त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. आता मित्रांनो, कर्ता कोण आहे वाक्यामध्ये? बाई, आणि बाईंबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत? पांढरे केस असलेल्या. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बाई हा वाक्यातील उद्देश आणि पांढरे केस असलेल्या हे शब्द बाई या नामाबद्दल अधिक माहिती देतात, म्हणून ते काय झाले? उद्देश विस्तार. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1783 मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक या वाक्यातील अलंकार ओळखा. आता मित्रांनो, न राजाने जेव्हा राजहंसाला बाण मारला तेव्हा राजहंस कशा प्रकारे मरतोय याचं अत्यंत चित्रमय परंतु स्वाभाविक असं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणी एखाद्या स्थळाचं, काळाचं व प्रसंगाचं अत्यंत चित्रमय परंतु स्वाभाविक असं वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार असतो, आणि म्हणून या ठिकाणी काय आहे? स्वभावोक्ती अलंकार आहे. म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1784 विंचवाचे बिऱ्हाड या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. मित्रांनो, विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर अशी म्हण आहे. म्हणजे काय? असा एखादा व्यक्ती ज्याच्या मागे पुढे काहीच नाही आणि त्याला ज्या गोष्टी लागणार आहे त्या गोष्टी तो घेऊनच फिरत असतो, याला काय म्हणायचं? विंचवाचे बिऱ्हाडी पाठीवर. म्हणजेच या ठिकाणी ज्याच्या मागे पुढे कोणी नाही, कोणी आप्त नाही, त्याला काय म्हणणार? विंचवाचे बिऱ्हाड म्हणणार, म्हणून पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1785 घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यामधील रस ओळखा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, भजन असू दे, कीर्तन असू दे किंवा देवाची प्रार्थना, देवाला आळवणं असू दे, या सर्व गोष्टी कशामध्ये असणार आहेत? शांत रसामध्ये. म्हणजे या ठिकाणी वर काय दिलेलं आहे? शांत रस. प्रेम असेल तर ते शृंगार रसामध्ये दाखवलं जाईल, आणि जर विस्मय असेल किंवा अजब गोष्टी असतील तर त्या अद्भुत रसामध्ये दाखवल्या जातील. आईचं प्रेम असू दे किंवा एखाद्याबद्दल वाटणारे सहानुभूती असू दे, ती करुण रसामध्ये दाखवली जाईल. प्रश्न क्रमांक 1786 जहाज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? आता मित्रांनो, आपण जर याचा संदर्भ घेतला तर याचं उत्तर फारशी असं दिलं जातंय, परंतु जर आपण मो. राव वाळंबे यांचं मराठी व्याकरण पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये जहाज हा शब्द अरबी आहे असं सांगितलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करूया? अरबीलाच योग्य मानूया. जहाज हा शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील आणि माहिती
देखील समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरतीची परीक्षा देणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। तसेच जर तुम्हाला यासारखे आणखी व्हिडिओ पाहून महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करायचा आहे तर ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।